कोकण आणि देश यांच्यामध्ये उभे असणारे उत्तुंग पर्वत आणि त्यांच्यावरून रौद्र रूपात कोसळणारे मात्र तरीही सह्याद्रीचे रत्न आणि आभूषण असल्यासारखे भासणारे अगण्य धबधबे मान्सूनमध्ये जिवंत होतात. मान्सूनमध्ये पर्यटकांना भुरळ घालणारा यांपैकी एक अद्भुत आणि विलक्षण धबधबा. चला पाहूया सह्याद्रीतला एक नितांत सुंदर जलप्रपात, नाणेमाची वॉटरफॉल. पुणे सातारा मार्गे भोर आणि वरंधा घाट असा सुंदर प्रवास सुरू करत अनेक नयनरम्य नजाऱ्यांपैकी एक असणारं या प्रवासातलं पहिलं आकर्षण म्हणजे नेकलेस पॉइंट. भोर शहराच्या पुढील सर्व परिसर समृद्ध आहे, त्यामुळे हा प्रवास निसर्गरम्य होणार हे नक्की. वाटेत साधारण 2-3 धरणं लागतात, त्यापैकी एक सुंदर आणि अवाढव्य धरण म्हणजे नीरा देवधर धरण. ही वाट खूप वळणावळणांची आहे, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असतेच. शिवाय घाट परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनासुद्धा होऊ शकतात, त्यामुळे जास्तीची काळजी घेणे येथे आवश्यक आहे. पावसाळ्यात घाट परिसर सुरू होताच अनेक छोटे मोठे धबधबे वाटसरूंचे लक्ष वेधून घेतात. थोडक्यात काय तर संपूर्ण सह्याद्री धबधब्यांनी माखलेला आणि नटलेला असतो. या घाटवाटा आणि हे धबधबे पाहत पुढे जाताच निसर्गाने रेखाटलेली आणखी एक सुंदर कलाकुसर पाहायला मिळते. भोर आणि महाडला जोडणारा सुंदर घाट रस्ता, अर्थातच वरंधा घाट. इथे आपल्याला तासनतास थांबावंसं वाटतं, मात्र हा प्रवास खूप लांबचा आहे आणि शिवाय घाट परिसरात वेग हा मर्यादित ठेवला पाहिजे, म्हणून लगेच पुढे निघावं लागलं. तर मित्रांनो, बघू शकता आपण सध्या आहोत वरंधा घाटामध्ये. भोर महाड महामार्गावरचा हा आहे वरंधा घाट आणि बघू शकता इथून खूपच अद्भुत असे नजारे आपल्याला दिसत आहेत. आणि हा सुंदर असा धबधबा दिसतोय. खूप सारे धबधबे आहेत आणि एक मोठा धबधबा आहे जो खूप चांगला दिसतोय याच्यातून. इथे आपल्याला तासनतास थांबावंसं वाटतं, मात्र हा प्रवास खूप थकवणारा आणि वेळखाऊ आहे. शिवाय घाट परिसरात वेग हा मर्यादित असलाच पाहिजे, म्हणूनच लगेच पुढं निघावं लागलं. वरंधा घाटाच्या दुतर्फा टेहळणीसाठी बनवलेला एक किल्ला दिसतो. याला कावळागड किंवा कावळ्या किल्ला असं म्हणतात. आणि सोबतच दूरवर दिसतात खूप सारे दुधाळ धबधबे. पुढे काही अंतराचा अजून काही घाटरस्ता झाल्यावर वरंध नावाचं गाव लागतं आणि पुढे मात्र चांगला पक्का रस्ता सुरू होतो.
तर मित्रांनो, आता आपण शेवते या गावाजवळ आलेलो आहोत. नाणेमाची वॉटरफॉलच्या जवळ असणारं हे गाव आहे शेवते, आणि दुसरं एक गाव आहे वाकी नावाचं. तर उशीर झाल्या कारणानं आपण इथे मुक्काम करणार आहोत. आणि आज आपण वॉटरफॉल नाही बघणार, उशीर झाल्यामुळे मुक्काम करतोय. आणि उद्या नाणेमाची वॉटरफॉल आणि दुसरी आजूबाजूची ठिकाणं आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे ठिकाण आहे जिथं आज आपण थांबलेलो आहोत. आणि आजूबाजूला खूप सुंदर सुंदर असे नजारे आहेत. डोंगराने वेढलेली ही जागा आहे पूर्ण. आणि इथे 2-3 वॉटरफॉल आहेत नाणेमाची सोबत. आणखी देखील सातसडा किंवा आणखी 1-2 वॉटरफॉल आहेत छोटे छोटे. तर पहिलाच अनुभव आहे एखाद्या वॉटरफॉल जवळ स्टे करण्याचा. बघूयात कसा एक्सपिरियन्स येतोय ते. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे नाणेमाची वॉटरफॉलचा. आणि इथे जवळच आपण बघितलं की पाण्याचे प्रवाह खूप जोरात वाहत आहेत. हे धबधब्याचंच पाणी आहे जे नंतर या मोठ्या प्रवाहामध्ये रूपांतरित झालेलं आहे. आणि बघूया, आज संडे आहे आणि कदाचित आज गर्दी असेल वॉटरफॉलच्या इथं. प्रयत्न करूया आपण. सध्या सकाळचा वेळ आहे, तर आपण होप करूया की गर्दी त्या तुलनेनं कमी असेल. तर मित्रांनो, आता आपण नाणेमाची वॉटरफॉलकडे जात आहोत. वातावरण खूप स्वच्छ आहे, तर पटकन आपण करून घेऊया, कारण इथे वातावरण कधीही चेंज होऊ शकतं. रात्री तर खूप जोराचा पाऊस सुरू होता. तर चला तर पटकन जाऊया नाणेमाची वॉटरफॉलकडे. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण ट्रेक चालू केलेली आहे. नाणेमाची नावाचं गाव आहे, तिथे एक मंदिर आहे आणि तिथे पार्किंगची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. आणि 20 रुपये तिकीट तिथं आकारलं जातं. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे वाट आहे, म्हणजे शेतांमधून वगैरे बांधावरून ही वाट जाते. पाणी वगैरे, प्रचंड पाऊस इकडे चालू असतो, त्याच्यामुळे चिखल वगैरे आहे रस्त्यावरती. मित्रांनो, आता सकाळचे 10 वाजत आहेत आणि तरीसुद्धा खूप गर्दी होती इथं. आणि धबधब्यावरती सुद्धा गर्दी असेलच असं वाटतंय. साधारण अर्धा ते पाऊण तासाची ही ट्रेक असेल. आणि असा जंगल ट्रेल सारखा रस्ता आहे वॉटरफॉलकडे जाताना. ही छोटे मोठे वॉटरफॉल दिसतात जात असताना. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, कंटिन्यू इथे पाऊस सुरू असल्यामुळे या दगडांवरती एक वनस्पती आलेली आहे आणि त्याला छोटी छोटी फुले लागलेली आहेत, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत धबधब्याजवळ. आणि पाठीमागं बघू शकता महाकाय असा प्रचंड मोठा आणि उंच असा नाणेमाची धबधबा 2 टप्प्यांमध्ये हा कोसळत आहे खाली. आणि खूप खोल आहे खाली, त्याच्यामुळे जास्त रिस्क घ्यायला नको. पण मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मोठा असा हा धबधबा आहे नाणेमाची वॉटरफॉल. आणि लोक खूप एन्जॉय करतायत इथे. पण इथे सावधगिरी बाळगूनच आपण एन्जॉय केलं पाहिजे. तर
मित्रांनो, हा पहिला टप्पा आहे या धबधब्याचा आणि धबधब्याच्या जवळ जाण्यासाठी इथून मार्ग नाही, त्याच्यामुळे आपल्याला या इकडच्या साईडने धबधब्याच्या जवळ जायचं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. यावरती या जंगल ट्रेलमधूनच पुढे जायचं आपल्याला. नाणेमाची हा धबधबा म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेत गगनाला भिडलेल्या महाकाय पर्वतांवरून खोल दऱ्यांमध्ये कोसळणाऱ्या असंख्य आणि अगण्य धबधब्यांपैकी एक सुंदर आणि विलक्षण नैसर्गिक निर्मिती. मित्रांनो, आपला पहिला पॉईंट बघून झालेला आहे आणि आता पुढे जात आहोत आपण. धबधब्याच्या जवळ एक पॉईंट आहे, तिथे जातोय सध्या आपण. आणि पुढे असाच जंगल ट्रेल थोडा कंटिन्यू होतो आणि धबधब्याच्या जवळ जाता येतो. प्रवाह खूप जास्त आहे, त्याच्यामुळे खूप जवळ नाही जात आपण. मित्रांनो, खूपच जोरात आवाज येतोय धबधब्याचा. तिथे जवळ गेल्यावरती आवाज येईल की नाही सांगता येत नाही, ते बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, किती वेगात याचा प्रवाह वाहत आहे आणि हा इकडच्या दरीमध्ये पूर्णपणे कोसळत आहे. आणि याची उंची बघू शकता मित्रांनो, किती उंचावरून कोसळतोय हा. अरबी समुद्राकडून येणारा मान्सून जेव्हा या विशाल सह्याद्री पर्वतांवरती आदळतो, तेव्हा सह्याद्रीच्या दोन्ही बाजूला हे कोसळणारे नितांत सुंदर जलप्रवाह सर्वांना वेधून घेतात. त्यातही कोकणाच्या बाजूला असणारा तीव्र उतार, अजस्त्र तसेच उंच उंच पर्वतांचे कडे, त्यात हे जलप्रवाह मोहित करून टाकणाऱ्या धबधब्यांमधून खाली कोसळतात. मित्रांनो, पोहोचलो आहोत आपण. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत धबधब्याजवळ आणि हे तुम्ही बघू शकता, प्रचंड वेगाने वाहत आहे वारा. आणि आपण जास्त पुढे न जाता साईडने आपण जाणार आहोत पुढे. नाणेमाची धबधबा हे सह्याद्रीच्या हृदयात लपलेले अनमोल रत्न. सभोवती हिरवेगार जंगल आणि बलाढ्य पर्वतांच्या सानिध्यात सुमारे 400 फूट उंचीवरून 2 टप्प्यात कोसळणारा भव्य धबधबा याचे मूळ सौंदर्य नक्कीच दुप्पट करतो. नाणेमाची धबधबा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वसलेलं एक ऑफबीट ठिकाण. मुंबईपासून अंदाजे 220 आणि पुण्यापासून 160 किलोमीटर अंतरावर आहे. मान्सूनमध्ये नाणेमाची रौद्र रूप धारण करतो आणि मान्सूनच्या शेवटी इथला नितांत सुंदर आणि उत्तम अनुभव घेता येतो. सोप्या हायकिंगसह धबधब्यापर्यंत सहज प्रवेश करता येतो. मात्र पावसाळ्यात याच वाटा थोड्या अवघड होतात आणि ट्रेकची वाट निसरडी होते. पावसाळ्यात नेहमीच मुसळधार पाऊस अपेक्षित असतो.
मित्रांनो, आता आपण धबधब्याजवळ आलेलो आहोत. खूपच जोरात धबधबा हा कोसळत आहे आणि पूर्ण याचं धुक्यामध्ये रूपांतर होत आहे. समोर जाऊन बघूया कशा प्रकारचं वातावरण आहे. खूप जास्त जवळ नाही जाणार आपण. येथील स्थानिक लोक नाणेमाचीला पवित्र स्थान मानतात. त्यामुळे शिस्त आणि स्वच्छता या 2 गोष्टी इथे येताना लक्षात ठेवाव्यात. इथून जवळच असलेले सातसडा आणि शेवते हे सुंदर धबधबेसुद्धा आपण पाहू शकता. नाणेमाची धबधब्यापर्यंतचा प्रवास ही एक साहसी आणि अनोख्या अनुभवाची उत्तम पर्वणी असते, जी एकदा नक्की अनुभवावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला नाणेमाची वॉटरफॉल पाहून झालेला आहे आणि आता आपण परत पार्किंगकडे जात आहोत. आणि अशा प्रकारे रस्ता आहे इकडं जाण्यासाठी. ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि रस्ता फार थकवणारा नाही, जास्त चढ उतार नाहीत, पण वाटेमध्ये खूप सारी झाडं आणि खडक असल्यामुळे थोडी वाट डिफिकल्ट होते. तर एकंदरीत धबधब्याच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण खूप जोराचा वेग आहे त्या धबधब्यामध्ये. तर मित्रांनो, हा होता नाणेमाची वॉटरफॉल आणि आपला हा पाहून झालेला आहे पूर्णपणे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.